मोखाडा तालुक्यातील सायदे ग्रामपंचायतीच्या वतीने वाघ्याची वाडी येथे खोडाळा विभागातील जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या मुख्य पाण्याच्या टाकीवर हंडा आंदोलन करण्यात आले। गेल्या काही महिन्यांपासून गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। पाण्याच्या टँकरसाठी अर्ज करूनही टँकर मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली। जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले जाते, तरी अनेक पाड्यांमध्ये अद्याप पाणी पुरवठा सुरू झालेला नाही। टाकीपर्यंत पाणी पोहोचले आहे अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली। यापूर्वीही टाकीजवळ मुदत आंदोलन करण्यात येईल पत्र देण्यात आले होते। ठोस तोडगा न निघाल्याने पुन्हा हंडा आंदोलन छेडण्यात येईल। यावेळी पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता कुणाल पवार यांनी लेखी आश्वासन देत 31 मार्चपर्यंत सर्व पाड्यांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यात येईल असे नमूद केले। दरम्यानच्या काळात पाणी टंचाई निर्माण झाल्यास तात्पुरत्या स्वरूपात पाणी पुरवठा योजना राबवण्यात येईल, तसेच आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणी देण्यात येईल आणि कोणताही पाडा पाण्यापासून वंचित राहणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले। या आंदोलनावेळी सरपंच सिंधुताई संजय झुगरे, जलजीवन अभियंता सुमित आहिरे, उपसरपंच वैभव मुकणे, ग्रामसेवक वैभव यरंडे, आत्या झुगरे, तुकाराम झुगरे, देवराम कांबडी, नामदेव गिऱ्हे, सोम झुगरे, बाबूराव झुगरे, शोभा झुगरे, राजाराम झुगरे, केशव झुगरे, संबंधित अधिकारी, पोलीस कर्मचारी तसेच ग्रामपंचायत हद्दीतील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। या घटनेची संपूर्ण माहिती सरपंच सिंधुताई संजय झुगरे यांनी प्रबंधभूमीशी बोलताना सविस्तर दिली। कॅमेरामन बाळू गांगुर्डे यांच्यासह प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे। नमस्कार, मी रघुनाथ गांगुर्डे। आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। आज आपण पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील सायदे ग्रामपंचायत या मधील गेल्या अनेक दिवसापासून महिन्यापासून पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात समस्या होती। तर ह्यासाठी आपण खास करून ही माहिती घेण्यासाठी खास करून या ठिकाणी आपण आलेलो आहोत। इथे काही ग्रामस्थ सुद्धा पूर्ण सायदे ग्रामपंचायतमध्ये जमलेले आहेत। त्यानंतर आपले सरपंच आहेत, उपसरपंच आहेत। तर आपण त्यांच्याकडून सविस्तर या घटनेची माहिती घेणार का आपण या ठिकाणी आंदोलन जे छेडलंय याचं कारण काय आपण तुम्ही सांगू शकाल का? ताई नमस्कार। नमस्कार, आपलं नाव काय? सिंधू संजय झुगरे, सायदे सरपंच। आज आपण इथे जो मोर्चा काढलेला आहे, हो, तर याचं कारण काय तुम्ही सांगू शकाल का? इथं आता म्हणजे 2-3 वर्ष झालं पाणी नाहीये। म्हणजे अनेक वर्षापासून इथं टँकर चालू आहेत, पण मग आता सध्याच्या परिस्थितीत आम्हाला पाणीच नाही। त्याच्यामुळे मग आम्ही टँकरीचा प्रस्ताव दिला, पण टँकरी बोलतो तुमचं काम पूर्ण झालेलं आहे, तर तुम्हाला टँकर भेटणार नाही। तर मग आता टँकरी नसल्यामुळे आम्हाला दुसरं पर्यायच नाही, तर आम्ही वालवरनं पाणी घेत होतो। तर तिथं जे पाणी सोडणार होते ते ग्रामस्थांना सांगायचे की आम्ही तुमच्यावर कंप्लेंट करू, इथनं वालवरनं पाणी घेतलं तर तुमच्यावर कंप्लेंट करू बोलले होते। हो, बोलले होते की तुमच्यावर आम्ही कंप्लेंट करू। तर बाया काय म्हणायचे की पाण्यासाठी जर आमच्यावर कंप्लेंट होत असेल तर ठीक आहे, आम्ही कंप्लेंट जेवढे तुम्ही कंप्लेंट केले तेवढे आम्हाला मान्य आहेत। आमचे ग्रामस्थ म्हटले की जिथं नेणार तिथं आम्ही जायला तयार आहेत। मग आज या ठिकाणी तुम्ही आंदोलन केलं, यामध्ये काय निष्पन्न झालं थोडक्यात काय? तर आता त्यांचं म्हणजे ते आश्वासन दिलंय त्यांनी, तर 31 मार्च पर्यंत जर याच्या पुढे नाही झालं तर मग आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहे। आणि इथून पुढे कुठंच पाणी जर त्यांच्या काय हालचाली नाही आल्या तर आम्ही परत बेमुदत आंदोलन करणार आहे। तर कुठंच पाणी जाऊन देणार असं का? नाही, इथं बंदच ठेवू। त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जर पाणी 31 मार्च नाही दिलं तर आम्ही पुढलं आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात करू आणि इथलं पाणी जे जाणार पूर्ण तालुक्याला किंवा पूर्ण खोळे विभागाला हे पूर्ण आम्ही स्टॉप करू असं त्यांचं म्हणणं आहे। या संदर्भात काय त्यांच्या शासकीय अधिकारी आलेत, आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत। सर, आपलं नाव काय? कुणाल पवार, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग मोखाडा। सर, आज या ठिकाणी एवढं मोठं आंदोलन होत आहे, या संदर्भात आपल्या काय प्रतिक्रिया असणार आहेत? मोखाड्यामध्ये प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आहे, त्यामध्ये 55 गावांचा समावेश आहे। 55 आपल्या योजना आहेत, त्यापैकी 31 गावांचं काम हे पूर्ण झालं आहे आणि बाकीचे काम प्रगतीपथावर असून सायदे, नाशेरा, पसुंडा हे कामं अजून सुरू नाही आहेत। तर त्या संदर्भात आपण आता त्यांना लेखी दिलं आहे की लवकरात लवकर या 3-4 गावांचे काम सुरू करून त्या दरम्यान कुठेही पाणी टंचाई उद्भवली तर तात्पुरता पाण्याची सोय करून देण्यात येईल आणि
जिथे पाण्याची सोय करून देण्यात आम्ही अपयशी झालो तिथे आम्ही टँकरने पाणी पुरवठा करू आणि कामे लवकरात लवकर सुरू करण्यात येत आहे. सर तुम्ही आपण म्हणतायत की 3च गावावरती गाव काम बाकी आहे, काही सगळं जवळपास झालेलं आहे. हो, पण सर असं वाटत नाही का तुम्हाला काही अजून बाकी पण गाव शिल्लक आहे, त्या ठिकाणी अजून पाईपलाईन झालेली नाही? नाही, मी तेच सांगतो ना की सर तुम्ही 3च मोखाडा गाव बोलले, पण त्यापेक्षा अजून दुसरी पण गाव आहेत. नाही, ऐका ना, मोखाड्यामध्ये एकूण 55 योजना आहेत. 55 मधल्या 31 ठिकाणी आपल्या योजना ह्या पूर्ण झालेल्या आहेत, म्हणजे पूर्ण डिस्ट्रीब्युशन आपलं टाकून झालेलं आहे आणि FSTCचं काम आहे चालू आहे. काही काही ग्रामपंचायत लेवलला आहे तर ते चालू आहे आणि उर्वरित ज्या योजना आहेत त्या काम सुरू आहे, म्हणजे तिथे ॲटलिस्ट काम सुरू झालेलं आहे. 50% काही 60% अशा फिजिकल प्रोग्रेस आहे त्यांची. आणि हे पळसोंडा आणि नाशेरा आणि हे जे मी 3 गाव म्हटले की तिथे थोडासा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे ते कामं थांबलेले आहेत. तर ते पण आपण लवकरात लवकर सुरू करून देऊ आणि त्या संदर्भात आपण तशी लेखी पण ग्रामपंचायतला दिलेली आहे. कारण की सर हे आपल्या महाराष्ट्रासाठी खूप मोठी पाण्याची समस्या असलेलं आहे, परंतु या ठिकाणी शासनाने खूप मोठी जलजीवनची जी योजना काढलेली आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. परंतु एवढी मोठी योजना राबवून जर आपल्या लोकांना जर टँकरचीच गरज असेल तर त्याला काय वाटतं तुम्हाला? नाही, आता कसं आहे, मागच्या तुम्ही 3 वर्षाचं जर बघितलं तर 3 वर्ष आधी मोखाडा तालुक्यामध्ये जवळजवळ 28 टँकर लागत होते. ते मागच्या वर्षीचा जर तुम्ही तुलना बघितली तर मागच्या वेळेस फक्त 6 टँकर या मोखाडा तालुक्यात लागले होते. आणि आम्हाला यावर्षीच करायचं होतं ॲक्च्युली ते की टँकरमुक्त मोखाडा हे आमचं अभियान आहे, उद्दिष्ट आहे. जलजीवन मिशन अंतर्गत आमचं टँकरमुक्त मोखाडा करणं हे आमचं उद्दिष्ट आहे. त्या हिशोबानेच आम्ही सर्व कामं करतो आहे. तर हे आता थोडेसे काही अडचणी आम्हाला पण येत आहेत, त्यामुळे थोडेसे कामांना थोडा डिले होतं आहे. बाकी दुसरं काही नाही आहे. तर जे उर्वरित कामं आहे जे 3-4 ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ. साधारण टँकर मुक्त हे मोखाडा तालुका कधीपर्यंत येईल याचा मला असं वाटतं की हे वर्ष टँकरचं जे आहे ते शेवटचं राहणार आहे. 2027ला जेव्हा फेब्रुवारीमध्ये तुम्हाला हे चित्र दिसणार नाही हे अशी अपेक्षा आहे. आणि सर आज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं पाण्यासाठी. सायद्या ग्रामपंचायतीचे संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत. तर यांनी जे आपल्याकडे ज्या समस्या मांडल्या तर ह्या किती तारखेपर्यंत किंवा किती महिन्यात तुम्ही पूर्ण करणार आहात? आता आपण तसं त्यांना सांगितलं आहे की 30 मार्चपर्यंत सायदे आणि नाशेरा या दोन्ही याचं काम आपण सुरू करणार डिस्ट्रीब्युशनचं. आणि त्या दरम्यान जिथे कुठे तुम्हाला पाणी टंचाई उद्भवेल त्या पाड्यांमध्ये तर तिथे आपण तात्पुरता पर्यायी व्यवस्था पाण्याची आपण करून देणार. आणि जिथे शक्य नाही तिथे आपण मग टँकर जिथे नाईलाज आहे तिथे आपण टँकर लावून त्यांना पाण्यापासून वंचित ठेवणार नाही. ओके, धन्यवाद. कॅमेरामॅन बाळ गांगोडे सर, प्रतिनिधी रंगनाथ गांगोडे, पालघर जिल्हा.